लोणावळ्यात एक युवक आणि युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे अशी त्यांची नावे असून दोघांचीही हत्या झाल्याचं पोस्टमॉर्टममधून स्पष्ट झालंय। या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोणावळ्यातील INS समोरील भुशी धरणावरील डोंगरात हे मृतदेह आढळले होते। हे दोघे लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होते। सार्थक अहमदनगर जिल्ह्यातील सातरळ गावचा आहे तर श्रुती पुणे जिल्ह्यातल्या ओतूरची आहे। दोघांनाही इथे बोलावून त्यांची हत्या केली असावी असा संशय सार्थकच्या पालकांनी वर्तवलाय। माझी तर एकच इच्छा आहे, त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा। पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर त्याला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे माझी। आणि जर त्यांना जमत नसेल तर त्यांनी त्या नराधमांना आमच्या स्वाधीन करावं। आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना न्याय देऊ। आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचं काय करायचं ते करू। माझं पोरगं खूप चांगलं होतं, ते कधी कोणाच्या वाटेला जात नव्हतं। त्याचं मूळ कारण सुद्धा अजून मला कोणी सांगितलेलं नाही आहे। आणि जर हे पोलिसांना जमत नसेल ना, त्यांनी तसं स्पष्ट सांगावं। आज किती तिसऱ्या दिवशी आम्हाला सांगताय की तुमच्या मुलाचं असं असं झालेलं आहे। आधी लोणावळ्याला बोलवतात, नंतर म्हणतात ससून रुग्णालयाला या। मग नक्की कुठं होतं माझं पोरगं, कुठं होतं ते? त्याचं काय केलं कोणी? त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच इच्छा आहे माझी।